जगामध्ये भारताची पोझिशन अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. संजय राऊत, तुमची आणि तुमच्या पक्षाची पोझिशन काय आहे याचा जास्त विचार करा. आणि गुलामगिरीची भाषा कोण करतंय? भारत अमेरिकेचा गुलाम नाही. उलट संजय राऊत, तुम्ही सिल्व्हर ओकचे गुलाम आहात. शरद पवारांच्या घरी जाऊन धुनी भांडी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आपलं अर्ध आयुष्य सिल्व्हर ओकची गुलामी करण्यामध्ये गेलंय. आता उरलेलं आयुष्य सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये व्यतीत करतायत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता. अहो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश पुढे जातोय. जगामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावते. तुमच्या नेतृत्वामध्ये उबाटा गटाची अवस्था काय झाली आहे? तुम्ही पवारांची गुलामगिरी करता, तुम्ही सोनिया गांधींची गुलामगिरी करता. त्यामुळं जे स्वतः गुलाम आहेत त्यांनी इतरांवर बोलू नये, तो त्यांना अधिकार नाही. 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा देश पुढे जातोय आणि पुढे जात राहणार. कोरोनाच्या काळात देखील उद्धवजी ठाकरे यांनी चांगलं काम केलं अशा पद्धतीचा दावा संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले नाही आणि त्यांनी कुठलं काम चांगलं केलं? उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळ झालं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे आपला महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला. विकासाचं एक काम 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे यांना करता आलं नाही. ना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली, ना बीडीडी चाळीमध्ये लोकांना घरं देता आली, ना कोस्टल रोडचा प्रकल्प करता आला. उलट मुंबईची मेट्रो थांबवण्याचं पाप कोणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. संजय राऊत, तुम्ही केलेल्या या पापामुळेच विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. आता येणाऱ्या 25 वर्षामध्ये संजय राऊत आणि उभाटा गट यांना घरी बसण्याचं आवडतं काम करावं लागणार आहे, कारण जनतेचा तुमच्यावर विश्वास उरलेला नाही. लोकसभेचं सभागृह चालवण्यासाठी ओम बिर्लाजी सक्षम आहेत. इंडी आघाडीची भेंडी करपली आहे आणि इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यामुळं या निमित्ताने इंडी आघाडीला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणला जातोय. संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचंय, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलं, अगदी त्याच पद्धतीनं देशामध्ये राहुल गांधींच्या आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये जी इंडी अलायन्स स्थापन झाली होती तिचंही अस्तित्व संपलेलं आहे. लोकसभेचं सभागृह चालवण्यासाठी ओम बिर्लाजी अतिशय सक्षम आहेत आणि ते समर्थपणे आपली लोकसभा चालवतायत. तुम्ही तुमचा पक्ष चालवायचा विचार करा. लोकसभाचा जो अविश्वास प्रस्ताव अध्यक्षांच्या विरोधामध्ये आलेला आहे तो निश्चितपणे फेटाळला जाईल. संजय राऊतांनी कितीही बेडकुड्या उड्या मारल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.